नमस्कार, मी सुरेश कोडितकर यूट्यूबवरील ऑफबीड या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो. काल आपण बंड गार्डन येथील बंडबद्दल 2 व्हिडिओ तयार केले होते, परंतु ते त्या भागातल्या नदीच्या उजव्या भागाचे होते. आता डाव्या भागाकडे आज आपण आलेलो आहोत आणि ह्या ठिकाणीसुद्धा व्यवस्था कशी करण्यात आलेली आहे ते मी तुम्हाला दाखवून देण्यात, म्हणजे बंडची जी भिंत होती, जी भिंत आहे ती किती उंच होती हे आपल्याला कळू शकते. आणि पाणी चढत म्हणजे 0 ग्राउंड लेवलपासून ह्या उंचीपर्यंत पाणी नदीचे क्रमाने चढायचं आणि ह्या बंडावरून खाली पडायचं. असंच ते पुरातन दृश्य आम्ही आमच्या लहानपणी अनुभवलेलं आहे. आज इथं नदी सुधाराची कामं चालू आहेत. हे मी तुम्हाला काल सांगितलं की बंड फोडून ही पाटबंधारे विभागाने त्यांची काय व्यवस्था बनवलेली आहे, त्यांच्या कन्सल्टंट किंवा तांत्रिक सल्लागार याने सांगितले त्याप्रमाणे नव्या पुलाचं झालेलं बांधकामही आपल्याला इथं दिसतं आहे. त्याच्यानंतर जुना दगडी पूल, त्याच्या पलीकडचा दुसरा पूल आपल्याला दिसत नाही आहे, कारण जुन्या दगडी पुलाच्या बरोबरीने आता काही पियर्स दिसत आहेत बघा, ते बरोबर त्याच्या शेजारीच त्याची सेंटर घेण्यात आलेलं आहे व ते कास्ट करण्यात आलेलं आहे. आता पुलाच्या नदी पात्रात चाललेलं हे बांधकाम आपण बघू शकतो. बांधकाम नाही, एम्बँकमेंट वगैरे किंवा गॅबियन बंधारे बांधून ती ताल धरण्यात आलेली आहे व किनारे बांधण्याचं एक काम जे चालू आहे. परंतु तो आपला विषय नाही आहे, तो आपण नंतर त्याच्यावर चर्चा करूया. आपला विषय बंड आहे आणि बंडाची भिंत इथंही दिसते. दगडांचा आकार बघा, दगडांना करण्यात आलेलं लॉक किंवा एकमेकात गुंतवण्याचा प्रकार बघा. कुठलाही एक जॉईंट दुसऱ्या जॉईंटवर आलेलं नाही आहे, एकापेक्षा एक दुसरा बाजूला आहे. दगडांचा आकार बघा, हे एवढे प्रचंड मोठे दगड त्या काळी कसे हलवण्यात आले असतील, कसं त्यांना इथपर्यंत आणून एकावर एक रचून त्यांची बांधणी पक्की करण्यात आलेली असेल. इथं यांनी स्लांट हाईट केलेली आहे, त्रिकोणात दगड बाजूला काढण्यात एक भिंत अशी तयार केलेली आहे, जेणेकरून नदीचं येणारं पाणी त्याच्यावरून घरंगळून पडू शकेल. जेव्हा नदीला भरपूर पाणी असायचं तेव्हा पाण्याचा काही प्रश्न नव्हता, भरपूर पाणी वाहत यायचं. परंतु आता ह्या सगळ्या गोष्टी नष्ट झालेल्या आहेत. काळाच्या ओघात ह्याला कुठलंही अस्तित्व व्हायचं राहिलेलं नाही आहे. जे काही टिकून आहे ते आपण आज पाहतोय, परंतु ते सुद्धा आपल्याला यानंतर दिसेल का नाही शक्यता मला वाटत नाही, कारण नदी आता पूर्वीसारखी वाहत नाही. जे वाहतं आहे ते फक्त गटाराचंच पाणी आहे आणि ते पाणीसुद्धा नदीचं अस्तित्व नष्ट झाल्यामुळं केवळ तेच पाणी आहे. आणि ते पाणीसुद्धा इथून पुढे जर चांगलं लाभलं तर नदी पुनरुज्जीवित होऊ शकेल असं मला वाटतं. आता बघा, हे सगळं इथं दिसतंय आपल्याला, नदीची जाणारी घाण पाणी. आता यांनी नंतर इथं उभं केलेलं आहे स्ट्रक्चर. अन्यथा हा बंड असा कंटिन्यू होता. जेव्हा पाणी पडायचं किंवा जेव्हा त्याच्यावरून हा बंड आपण जो पहा, आता हे बांधकाम इथं आहे, अन्यथा हा जो बंड आहे इथं दिसतोय, हा बंड अक्षरशः असा कंटिन्यू होता. आणि पाणी जेव्हा पडायचं, त्याच्यावर पाणी पडायचं तेव्हा लोक ह्या बंडावरून असे चालत जायचे त्या पाण्यात, हळूहळू शेवाळ वगैरे असायची, भीती असायची आणि तो एक वेगळाच आनंद असायचा. आज नदीचं पात्र आपल्याला असं दिसत असलं आणि हा सगळा परिसर असा असला तरी सगळे घटक पूर्वीपेक्षा आता फारच बदललेले आहेत. नदीचं पात्रसुद्धा आता आपण अतिक्रमणित केलं आहे. डाव्या बाजूला पण दिसतंय आणि उजव्या बाजूलाही दिसतंय. आता कालसुद्धा मी हा मुद्दा उपस्थित केला होता की गटारासारख्या वाहणाऱ्या नदीच्या किनारी असलेल्या या नवीन बागांकडे कोणी ढुंकून बघेल का? कारण बागांचा आनंद घ्यायचा तर चांगलं वातावरण हवं, चांगली झाडं हवीत, हिरवळ हवी, फुलं हवीत, सावली हवी. परंतु ते असूनही शेजारी जर दुर्गंधी असेल, डास कीटक असतील तर कोणी या ठिकाणी येणार नाही. आत्ता मगाशी आपण ह्या झाडांच्या पलीकडे टेकडीवर जाऊन आलो, तारकेश्वर टेकडी. आता आपण या बंडावर थांबलेलो आहोत आणि हे या ठिकाणी चाललेलं बांधकाम आहे. आज सुट्टी असल्यामुळे इथं कुणी नाही. आणि हे बंड आता आपल्याला दगडी बंड आहे ते आपण आता बऱ्यापैकी सगळं कवर केलेलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही. संध्याकाळ होत आहे, आपल्याला पूल दिसत आहेत दोन्ही. तर हा बंड गार्डनमधला बंड आता आपण संपूर्णपणे त्याला खुलासा केलेला आहे. तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. तुमच्या विचारांशी मला अवगत करा आणि हा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.